नमस्कार, माझे नाव मुरली लोखरे. मी इथे तुम्हाला माझ्या स्वप्नाबद्दल सांगायला आले आहे. तर स्वप्नात मी एका मोठ्या रूममध्ये तिथे वेगवेगळे रूपाचे बाप्पा ठेवले असते. मी रूममध्ये शिरताच एका बाप्पाने मला कहाणी म्हटली. त्या बाप्पाने आराध्यांच्या रामाचे रूप घेतले होते. मी बाप्पांना म्हटलं, अरे वा बाप्पा, तर सध्या खूप ट्रेनमध्ये आहात. तसं तर तुम्ही वर्षभरच ट्रेनमध्ये असता. कसं वाटत आहे एवढी डिमांड बघून? तर बाप्पा म्हणाले, वाईट वाटतं. का? मी विचारलं. बाकी बोलत्यांसाठी. कसं आहे ना, ट्रेनर आहे तर तो फॉलो करायला लागतो. संपत्ती आणि संपत्ती बरोबर लाईक्स आणि फॉलोअर्स पण पाहिजेत ना. रिच पण व्हायचं आणि रीच पण बनवायचं आहे. मग मी विचारलं, बाप्पा, या सोशल मीडिया बद्दल काय वाटतं तुम्हाला? बाप्पा म्हणाले, एक गोष्टीचं टेन्शन येतं. आता ते तुमची काय ते एक्स वाय आणि झी जनरेशन, त्यांना असंच नको वाटायला की बाप्पा असंच असतो किंवा नसतो. मी म्हणाले, चांगला आहे ना बाप्पा, त्या निमित्ताने तुम्ही एवढे सगळे रूप घेता. पप्पा लगेच म्हणाला, घेतलंय घ्यावा लागतं. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असल्यासारखं वाटतं. कधी तू गणेश रूपाला, श्रीरामाला, हनुमानाला किंवा इतर देवी देवतांना बघितला आहेस का? इतवत की काय? मागे एका तर मला बापूमध्ये बनवलं असतं. आता फक्त नेता म्हणून इलेक्शनला उभं करायचं राहिलं आहे. बापरे, एवढाच मला एक आवाज. पूर्वी इथे बघितलं तर एक शेल्फ होता. त्यावर इको फ्रेंडलीची पाटी लावली होती. पप्पाने मला हाय केलं. मी पप्पांना हाय करून म्हणाले, अरे वा, इको फ्रेंडली बाप्पा आहात तुम्ही. काय वाटतं तुम्हाला इको फ्रेंडली मूर्तीची का गरज आहे? तर पप्पा म्हणाले, कारण प्रत्येक पावसाळ्यात आणि हलकी उन्हाळ्यात येताना का गरज वाटते ही निसर्गच ओळखून सांगत आहे. मग का समजत नाही लोकांना, असं मी विचारलं. पप्पा म्हणाले, कारण सध्या कॉम्पिटिशन मध्ये उतरले आहे. कॉम्पिटिशन उंचीची, कॉम्पिटिशन ब्युटीची, कॉम्पिटिशनला तुम्ही हरवले आहे. समुद्र किनारी दरवर्षी वाहून येणाऱ्या गणेश मूर्ती तुम्हाला तुमचं भविष्य दाखवत आहे. ही वेळ येण्याआधी सगळ्यांनी हीच विनंती की इको फ्रेंडली मूर्तींची गरज ओळखा. असं पप्पा म्हणतात होते की मला कोणीतरी हा करत असल्यासारखा आवाज होता. मी डोळे खंडेकर समोर आहे. शाळेसाठी होते. मी आईला म्हणाले, काय उठवलेस मला? मी पप्पाची गप्पा मारत होते ना.